नमस्कार शेतकरी मंडळी, अरविंद ॲग्रोटेकमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मंडळी, आता सगळ्यात अगोदर हे धनी बघा. आता मागील एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उल्लेख केला होता की बाजारामध्ये जर तुम्हाला दुकान व्यवस्थित लावायची, शेतकऱ्याला जर बाजारामध्ये आपला माल विकायचा आहे मित्रांनो, तर 70% माल त्याचा घरचा असला पाहिजे आणि 30% माल मंडी वगैरेतून तुम्ही घेतलेला किंवा बाहेरचा स्टॉक तुमच्याकडे असला पाहिजे, तरच तुम्हाला याच्यामध्ये 100% प्रॉफिट मिळू शकतं. म्हणजे 100% म्हणण्यापेक्षा अर्ध्याला अर्धा तुम्हाला गल्ला उरू शकतो मित्रांनो. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला पूर्ण मंडीतलाच माल उचलायचा असेल तर आपण याचं सांगू शकत नाही. बाजारामध्ये उतार चढाव होत असतात मित्रांनो. आता मी भरपूर दिवसाचा हा व्यवसाय करतो, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो मी. आता सगळ्यात अगोदर तुम्ही हे बघा, ही धनी बघा आणि याची क्वालिटी मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, आता हे धने बघा एकदम टकाटक क्वालिटीचे आलेले आहे मित्रांनो. आणि आता 3-4 वाफे आहेत मित्रांनो आपण टाकलेले धने. हे धनेची जर तुम्ही व्हरायटी विचारत असाल मला, तर जिंदल कंपनीची व्हरायटी मित्रांनो, एक नंबर व्हरायटी आहे. तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्हाला माहीत असेल. ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही, जिंदल कंपनीचे धने तुम्ही टाकू शकता, त्याची क्वालिटी तुम्हाला कळणार आहे मित्रांनो. पत्ता बघा शेतकरी मंडळी, तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला 2-3 झाडं मी उपटून दाखवतो या ठिकाणी. तुम्हाला क्वालिटी कळेल, व्यवस्थित तुम्हाला दिसलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. हे बघा मित्रांनो, चांगली क्वालिटी आहे एकदम. आणि हाईट तुम्ही बघू शकता. आता उलटं धरतो मी असं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित हाईट दिसेल. हे बघा, मस्त क्वालिटी आहे आणि चांगल्या प्रकारची हाईट आहे. जिंदालची जाते मित्रांनो, तुम्ही टाकू शकता. आणि याच्यामध्ये ग्राहकसुद्धा चांगले धावतात, याच्यावरती पडून राहतात. आणि कोथिंबीरीला सुगंधसुद्धा चांगला आहे, म्हणजे तुम्हाला टेन्शन घेण्याची कोणतीच गरज नाही. आणि कमीत कमी पाण्यामध्ये चांगली वाढ होते. आणि व्यवस्थित त्याला म्हणजे व्यतिरिक्त कोणताही खत टाकण्याची गरज नाही. तुमच्याकडे जर गावरान खत असेल तर ते टाका, नाहीतर आपला युरिया भेटतो ना मित्रांनो, तो युरिया टाकू शकता तुम्ही त्याला चांगल्या प्रकारची वाढ होण्यासाठी. तो पण तुम्ही सुरुवातीला टाकायचा, नंतर टाकायचं नाही, कारण जळण्याचं प्रमाण वाढू शकतं. तर तुम्ही सुरुवातीला टाकून त्याला पाणी सोडायचं. ओके. बियाणं तर हायब्रिडच आहे मित्रांनो, पण गावरान सुगंध आहे, चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे. आणि आता हा स्टॉक तयार झालेला आहे बाजारात नेण्यासाठी. आता मित्रांनो, याच्या अगोदरच आपला जो दुसरा स्टॉक होता तो दुसऱ्या शेतामध्ये, तो स्टॉक आता संपलेला आहे. तर आता हे स्टॉक आपला उपलब्ध झालेला आहे. म्हणजे एकही बाजार, म्हणजे हप्त्यातला एकही बाजार मित्रांनो असा आपण खाली जाऊन देत नाही. प्रत्येक टायमाला आपल्या घरचा भाजीपाला उपलब्ध असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामुळे मित्रांनो, कारण भाजीपाल्याचा कधीही भाव वाढू शकतो, कधीही भाव कमी होऊ शकतो. तर ही गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. एखाद्या टायमाला बाजारामध्ये भाजीचा भाव वाढतो आणि आपल्याकडे ते उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला त्याच्यामधला पैसा कमवता येत नाही. आणि जर आपल्याला तो विकत घ्यायचा असेल दुसऱ्याकडून किंवा मंडीतून आणायचा असेल तर आपल्याला जास्त रेटनं घ्यावा लागतो. आणि आपल्याकडून ग्राहक तेवढ्या रेटनं ते विकत घेत नाहीत, त्याच्यामुळे आपण लॉसमध्ये येतो. आता जे हा धंदा करत असतील, हे जे व्यवसाय करत असतील, त्या बऱ्याच पाहणाऱ्या आपल्या शेतकरी मंडळींना माहीत असेल की अशा प्रकारे मोठा लॉस होऊ शकतो. तर आपल्याकडं कमीत कमी 70% आपली शेतातली भाजीपाली पाहिजे, तर आपल्याला 100% त्याच्यामधलं म्हणजे चांगल्या प्रकारचं एक प्रॉफिट भेटू शकतं मित्रांनो. ही शेपू आहे. आता बघा, शेपूसुद्धा चांगल्या प्रकारची आलेली आहे. आपण एवढी कापलेली मित्रांनो. आता काही दिवसापूर्वी थोडा आपण एका बाजारामध्ये याला नेऊन म्हणजे टाकली होती. आणि आपल्याकडं मागचा स्टॉक मित्रांनो आता संपत आलेला असल्यामुळे आपण हा स्टॉक चालू केलेला आहे. आता इथपर्यंत ही गेली मित्रांनो, तर दुसऱ्या शेतामध्ये अजून शेपू अशी थोडीशी एवढली आहे. आता ही स्टॉक संपल्यानंतर तो स्टॉक आपला रेडी होईल. तुम्हाला सांगायचं फक्त एकच मुद्दा आहे मित्रांनो, का तुमच्याकडं एक भाजीपाला कंटिन्यू असला पाहिजे. आणि या दोन गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही कंटिन्यू भाजीपाल्यामध्ये पैसा कमवू शकाल. आणि 30% माल बाहेरून घेऊन 70% माल आपला घरचा स्वतःचा राहिला मित्रांनो, तर पैसा जास्त मिळतो आणि आपल्याला हप्त्याचा बाजार करायला सुद्धा परवडतं. या 2-3 गोष्टी तुमच्या जर ध्यानात असल्या तर तुम्ही सहज हप्त्याला 4 ते 5 हजार रुपये गल्ला कमवू शकता. 4 ते 5 हजार रुपये तुम्ही हप्त्याला आणू शकता. महिन्याला 20 ते 25 हजार रुपये तुमचे कुठंच नाही गेले. सगळ्यात मोठी समस्या बऱ्याच शेतकऱ्यांची मी ऐकायला भेटत असते, ती तुम्हाला सांगतो. मेथीची भाजी तुम्ही टाकली आणि खूप वाढ झाल्याच्या नंतर त्याला फुलं यायला लागतात. आणि फुलं जर तुम्ही बाजारात नेली तर त्याला गिऱ्हाईक घेत नाही किंवा मग कमी भावात घेतं. तर सगळ्यात अगोदर एक उपाय करायचा. 90 आपली भिंगरी असते, भिंगरी संत्रा क्वार्टर 1 क्वार्टर घ्यायची मित्रांनो, आणि 20 लिटर पंपाला अर्धी टाकायची आणि त्याच्यावरती फवारणी करायची. तुमची मेथी अर्ध्या हाता इतकी जरी झाली ना तरी त्याला फुल लागणार नाही. टेन्शन घ्यायचंच नाही. बारीक जुगाड तुमच्यापर्यंत आणणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी हे जुगाडला मोठं काम करतात. तुम्हाला जर भाजीपाला तुम्ही बाजारात जर नेत असाल तर हे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी. कोणताही भाजीपाला असू द्या, 90 मारा. क्वार्टर जर त्याला मारली तुम्ही, अर्धी क्वार्टर मारायची, म्हणजे एका क्वार्टरमध्ये 2 टाक्या करायच्या 20-20 लिटरच्या, आणि त्याला मारून द्यायचं. तुमची भाजी किती वाढवते त्याला फुल लागणार नाही. लागल पण लई उशिरा लागतं. म्हणजे तुम्ही त्याला नेऊ शकता, नो प्रॉब्लेम. आणि किती वाढली तरी कवळीकच तुम्ही तिला बोटापासून तोडायचं आणि डायरेक्ट भाजी खायची त्याची, काही टेन्शन नाही तुम्हाला. इतकं भारी मित्रांनो ते काम करतं. आता काही लोकांना माझं बोलणं ऐकून हसू पण येऊ शकतं, तर तुम्ही हसा मित्रांनो, कारण हसलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण हे असल्या प्रकारचं जुगाड काम करतं. अजून भरपूर सारे जुगाड आहेत मित्रांनो. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ना काही तोडगे सांगत असतो आणि काही ना काही जुगाड तुम्हाला मी सांगत असतो मित्रांनो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती आतापर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. कारण मित्रांनो, अशा प्रकारचे सगळ्या तोडग्यासाठी, एक अचूक उपाय करण्यासाठी आणि भाजीपाल्यावर किंवा सगळ्या फळभाज्यावर, सगळ्या प्रकारच्या फळांवर, फुलांवर
करणार, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला या चॅनलला जॉईन करायचं आहे आणि तुम्ही सबस्क्राईब लवकरात लवकर करून घ्या. आणि हां, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका, बिलकुल फ्री आहे शेतकऱ्यांसाठी. आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचाच ग्रुप आहे. अदरवाईज त्या ग्रुपवर आपल्या मित्रांनो कोणीही ॲड नाही. आपलं फक्त सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला त्या ग्रुपवर मिळणार आहे. कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन, योजनेबद्दल माहिती, प्रत्येक कोणत्याही कांदा भाव, टमाटा भाव, तुम्हाला जे काही लागत असेल योग्य मार्गदर्शन, रोजचे अपडेट, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ग्रुपवर अवेलेबल आहेत. तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्याच हक्काचं आहे आपलं अरविंद ॲग्रोटेक चॅनल. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.